धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजेच 3 मार्चला तुमच्या खात्यात 20वा हप्ता येणार आहे का? की पुन्हा एकदा बहिणींना वाट पाहावी लागणार आहे? आज आहे 28 फेब्रुवारी, महिन्याचा शेवटचा दिवस आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की धुलीवंदनाच्या मुहूर्तावर सरकार मोठी गिफ्ट देणार. पण खरी माहिती काय आहे? 23 फेब्रुवारीला 19वा हप्ता जमा झाला आणि फक्त 8 दिवसात पुढचा हप्ता येऊ शकतो का? ज्या बहिणींनी शेवटच्या क्षणी KYC केली, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, त्यांना फेब्रुवारीचा मिळणार का? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण गणित, अधिकृत प्रक्रिया आणि खरी शक्यता स्पष्ट सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मार्च धुलीवंदनाला पैसे येणार का? बघा बहिणींनो, फेब्रुवारीचा 19वा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित झाला होता. आज 28 तारीख आहे, म्हणजे हप्ता येऊन फक्त 5 दिवस झाले आहेत. गणित समजून घ्या. आजचे 5 दिवस आणि मार्चचे सुरुवातीचे 3 दिवस असे मिळून फक्त 8 दिवस होतात. कोणत्याही सरकारी योजनेचे 2 हप्ते इतक्या कमी अंतरात म्हणजे 8 दिवसात वितरित होणे तांत्रिकदृष्ट्या कठीण असते. त्यामुळे 3 मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी 20व्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता नाही. GR कधी येणार? साधारणपणे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सामाजिक न्याय विभागाचा GR येतो. त्यामध्ये हप्त्याची अधिकृत मंजुरी आणि वितरणाची तारीख स्पष्ट केली जाते. म्हणून 20व्या हप्त्यासाठी या आठवड्यात GR येण्याची शक्यता आहे. पण 3 मार्च धुलीवंदनाच्या दिवशी थेट वितरण होईल अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे स्पष्ट सांगते, धुलीवंदनाला 20वा हप्ता येण्याची शक्यता नाही. KYC दुरुस्तीसाठी शेवटची संधी. ज्या बहिणींना जानेवारी किंवा फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. नवीन अर्ज. सध्या नवीन अर्ज बंद आहेत, त्यांना जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. दुरुस्ती. पण ज्यांचे अर्ज आधीच भरलेले आहेत आणि काही त्रुटीमुळे KYCमुळे पैसे रखडले आहेत, त्यांनी 31 मार्चपर्यंत आपली KYC दुरुस्त करून घ्यायची आहे. तुम्ही जर आता दुरुस्ती केली तर तुम्हाला रखडलेला हप्ता आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळण्याची संधी आहे. ठीक आहे बहिणींनो आणि मित्रांनो, आजची ही महत्त्वाची अपडेट इथेच संपवूया. जर तुम्हाला लाडकी बहीण योजना संदर्भातील प्रत्येक हप्ता, GR, KYC अपडेट आणि अधिकृत माहिती सर्वात आधी हवी असेल तर आपल्या लाडकी बहीण योजना अपडेट या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर लाडक्या बहिणींनाही ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य आणि खरी अपडेट मिळेल. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क रहा आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.